हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण आता सध्या प्री मार्केट ॲनालिसिस करूया. ठीक आहे. जसं तुम्ही आता बघत असाल की मार्केट ऑलरेडी गॅप डाऊन ओपन होतं. 22,617च्या लेवलला मार्केट ओपन होतं, बरोबर. तर हे मार्केट आज माझ्यासाठी पूर्णपणे हे नेगेटिव्हच आहे. ठीक आहे. मार्केट मोस्टली माझ्या मते खाली जायचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. फक्त आता त्याच्यानंतर पहिले का सुरुवातीला नेगेटिव्ह बनत असेल तर मी खालच्या साईडला जाईन. ओके. आणि वरच्या साईडला जायचं असेल तर मी सध्या आजच्या दिवशी तर नाही जाणार. अगर वरती जाऊन परत खालच्या साईडला येत असेल ना तरच मी डाऊन साईडला ट्रेंड घेणार. ठीक आहे. आणि मॅक्झिमम फक्त एकच एंट्री घेणार आहे, एकच लॉट घेणार आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम 2 एंट्री. अगर एकदा एंट्री असेल गेला तर मी अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके. आणि आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये बघाल जसं मी ऑलरेडी जो लेवल दिलेला 49,056 ते 60च्या आसपासचा जो लेवल आहे, अगर मार्केट तिकडे जात असेल तरच आपण ट्रेड घेऊ शकतो. पण मी नाही घेणार आहे. मी फक्त निफ्टीमध्येच आज ट्रेड घेणार आहे. ओके. फक्त हे कोण करत असेल तर त्यांच्यासाठी ॲनालिसिससाठी सांगतो आहे. आता आपण मार्केट ओपन व्हायची वेळ बघा. जसं मार्केट ओपन होईल मी तुम्हाला लवकरच अपडेट देतो. ओके. मार्केट ओपन झालं आणि तुम्ही बघाल मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन वरच्या साईडला येतं. तर मी सध्या नेगेटिव्ह जोपर्यंत त्याचा लो ब्रेक होत नाही ना तोपर्यंत नेगेटिव्ह आणि वरती मार्केट हे पूर्णपणे साईडवेज होऊन जाणार. ठीक आहे. जसा लो ब्रेक झाला मी माझी एंट्री घेईन आणि अगर लो ब्रेक नव्हतं ते मार्केट हे पूर्णपणे साईडवेजच राहणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत त्याचा कालच्या दिवसाचा 29 तारखेचा जोपर्यंत लो आहे ना, लोच्या इथे ब्रेक टच झालं ते ना मार्केट तिथून एक रिव्हर्स याचे बऱ्यापैकी चान्सेस आहेत. ठीक आहे. तर मी तिकडे एंट्री नाही घेणार. माझा तो लेवल फिक्स आहे. आजच्या ग्रीन कॅन्डलचा जसा लो ब्रेक केला तसं मी माझी एंट्री घेणार. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. आणि आता जसा लो ब्रेक होतो आहे मी तुम्हाला पोझिशन दाखवेन माझी. हे बघा आता मार्केटने ॲक्च्युली माझा लेवल ब्रेक केला 22,615चा. ओके. त्याप्रमाणे मी माझी एंट्री घेतली आणि 143.80ला सेल झाला. आणि माझा एल आहे ना, एल जसा हा रेड कॅन्डलचा जसा हाय ब्रेक होतो आहे ना तर मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करीन. भले मग 500 रुपये जाते ना तर 600 जो पण एल मायनसमध्ये असेल ती पोझिशन मी काढून टाकीन. ओके. आणि 1:4 आणि 1:5च्या आसपास माझा टार्गेट असेल. ओके. आता लेटेस्ट अपडेट तुम्हाला देतो. अगर प्रॉफिट होत असेल तर सांगेन आणि लॉस होत असेल तरीसुद्धा सांगेन. हे बघा मित्रांनो, हे आता सध्या माझं प्रॉफिट आहे 1500च्या आसपासचं. तर एकदा रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे 1500चं आता सध्या प्रॉफिट आहे. तर मी माझा ट्रेड आहे ना पोझिशन स्क्वेअर ऑफ कधी करणार ते सांगतो. कारण सध्या आता मार्केट वॉलेटाईल आहे, बरोबर. त्याच्यामुळे ना काही होऊ शकतं. मार्केट वरती जाऊन परत खाली येऊ शकतं. त्यामुळे मी काय करणार, जोपर्यंत हा ग्रीन कॅन्डलच्या हायच्या आसपास नाही येतं ना इथपर्यंत तोपर्यंत मी माझी पोझिशन एक्झिट नाही करणार. माझी एंट्री ही होती. ठीक आहे. मी माझा एल अजून कॉस्ट टू कॉस्ट नाही केलं कारण मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे इलेक्शन खूप जवळ, वोटिंगचा रिझल्ट जवळ आल्यामुळे थोडं मार्केट जास्त वॉलेटाईल आहे. ठीक आहे. त्यामुळे आता जसं मार्केट इथे येईल ना परत मी माझी पोझिशन स्क्वेअर करून टाकेन. कारण मार्केटला परत वरती जायचं असेल ना किंवा साईडवेज जायचं असेल तर त्याला माझ्या लेवल येऊन नंतर साईडवेज जावं लागेल. अगर मार्केट इथूनच पडत असेल तर मी ठीक आहे मी 2400 ते 2500च्या आसपासचा मी प्रॉफिट बुक करीन. 1:4 किंवा 1:5च्या आसपास आहे. ठीक आहे. तोपर्यंत मी माझी पोझिशन एक्झिट नाही करणार. आणि मी अजून सध्या कॉस्ट टू कॉस्ट पण नाही केलं आहे. हां, इन केस अगर 2000 प्रॉफिट दिसत असेल तर मी एक वेळ चान्सेस आहेत की माझा स्टॉप लॉस तो कॉस्ट टू कॉस्ट करेन. ओके. जे असेल ते मी तुम्हाला अपडेट लवकरच देतो. हॅलो मित्रांनो, ही आहे फायनल अपडेट. जसं तुम्ही वरती बघत असाल की 3000च्या आसपासचा प्रॉफिट आहे. अगर तुम्ही ऑर्डर बुकमध्ये बघाल तर टोटल 3000 प्रॉफिट आहे. जो पहिला जो 22,500चा कॉल सेल केलेला ना तो चुकून माझा एक्झिट झाला. कारण आजकाल ते नवीन अगर स्क्रीनवरती अगर बायचं दाबलं तर लगेच एक्झिट होतं. त्याप्रकारे एक्झिट झाला. आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळाने एंट्री घेतली. एंट्री परत कुठे घेतली ते सांगतो. 15 मिनटाच्या कॅन्डलवरती ना जसा हा रेड बनवायला चालू केला ना जसा वरती गेला मी एंट्री जसं त्याने रिव्हर्स घेतला मी माझा एंट्री घेतली 61 रुपयाला. आणि त्याचा फक्त एल काही 200 किंवा 300 रुपयाच्या आसपास होता. त्यामुळे मी विचार केला की आता फक्त 500 रुपये नाही घ्यायचे तर 1000 रुपये घ्यायचे, नाही तर मग काहीच नाही घ्यायचं. ठीक आहे. कारण मी 2000 पण खुश होतो. आणि मी सांगितलं जसं 500 रुपये प्रॉफिट आला मी माझा एल सर्व कॉस्ट टू कॉस्ट केला. ठीक आहे. त्याच्यात मी डिसाईड केलं जोपर्यंत 1000 येत नाही तोपर्यंत मी एक्झिट नाही म्हणणार. लाईव्ह ट्रेड बघून झालं ती एक गोष्ट फक्त शेअर करायची होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ कदाचित एक मोठा असू शकतो पण व्हॅल्यू फॉर मनी नक्कीच असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी ॲक्च्युली ना बघा मी यूट्यूबवरती जास्त बघत नाही. यूट्यूबवरती शेअर मार्केटचं तर ॲटलिस्ट कधीच बघत नाही, बरोबर. कारण माइंड आहे ते डबल होतं त्याच्यामुळे मी बघत नाही. पण मी आज आहे ना मी 1-2 यूट्यूबर बघितले तर त्यांचे ना कोर्स ते 20,000 आणि 25,000 अशी कोर्सची किंमत आहे. ठीक. मी कोर्सच्या अगेन्स्टमध्ये अजिबात नाही. अगर ते वर्थ असतील
तर पेमेंट घ्यायला हरकत नाही, पण 20,000 ही कोर्सची कॉस्ट असू शकत नाही, 20 ते 25,000. ओके. आणि चला असली चला व्हॅल्यू फॉर मनी पण असली, पण काय असतं माहिती आहे, समजा तो कोर्स कोणी घेतला असेल आणि तो कोर्स घेऊन अगर एका महिन्यामध्ये प्रॉफिटेबल झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जेव्हा लॉस होतो त्या ट्रेडरला जो कोर्स विकत घेतो, ठीक आहे, मग त्याच्यावरती फॉलोअप घेतला जात नाही. जो कोर्स विकतो तो ॲटलिस्ट 1 महिन्याचा फॉलोअप घ्या. त्यांनी जी स्ट्रॅटेजी सांगितली ती स्ट्रॅटेजी 1 महिना ट्राय करायला सांगा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायला सांगा, प्रॉफिट अँड लॉस. ओके. आणि एका महिन्यानंतर समजा तो प्रॉफिटेबल नसेल, तो लॉस मेकिंग असेल, तर त्याला ॲटलिस्ट मी सांगू 30 to 40% त्याला रिटर्न द्यायलाच पाहिजे. बरं. जो विकतो त्याला ॲटलिस्ट 30 to 40% विकत द्यायला पाहिजे, कारण काय असं त्याच्यामुळे त्याला लॉस झालेला असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्याला लॉस झालेला असतो. आणि लॉस बघा, समजा 25,000 रुपये कोर्सची किंमत आहे. ओके. आणि तो ट्रेड करून एका महिन्यामध्ये समजा तो कोर्स विकत घेतल्यामुळे त्याचं 25,000 अजून लॉस झाले, तर त्या जो कोर्स विकत घेतो त्याला 50,000चा स्ट्रेट आउट लॉस होतो फक्त आणि फक्त जो कोर्स विकतो त्याच्यामुळे. बरं. तर ॲटलिस्ट 40% तर रिटर्न दिला, त्याच्यावरती एक बर्डन कमी होईल आणि परत कॉन्फिडन्स यायचा चान्सेस कमी असतो. एक कॉन्फिडन्स एक चांगल्या प्रकारे परत येऊ शकतो. बरं. त्याच्यामुळे ॲटलिस्ट आहे ना, नाही होत आहे ना तर 40% रिटर्न द्या. अगर तेवढं पण नाही तर मग तर ॲटलिस्ट फॉलोअप घ्या. एकदा कोर्स विकल्यानंतर कोण फॉलोअप पण घेत नाही, म्हणजे हे जरा चुकीचं आहे. आणि कोर्सची व्हॅल्यू ना थोडी वर्थ असायला पाहिजे. ठीक आहे. 25,000 30 आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय शिकवणं मी तुम्हाला सांगतो, फक्त ऑप्शन बाईंग शिकवणं, ऑप्शन सेलिंग शिकवणं. त्याच्यामध्ये फक्त इंडिकेटर लावणार, RSI वगैरे लावणार, मुव्हिंग एव्हरेज लावणार, मुव्हिंग एव्हरेजवरती RSI लावणार, बॉलिंगच्या बँड लावणार. ह्याच्या व्यतिरिक्त तो काहीच नाही करू शकत. हे तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला यूट्यूबवरती मिळतं. बरोबर. आणि अजून एक्स्ट्रा त्याच्यामुळे तुम्हाला काय शिकवणार, फक्त रिस्क मॅनेजमेंट शिकवणार आणि दुसरं ते रिस्क रिवॉर्ड शिकवणार. बरोबर. हे तुम्हाला रिस्क अँड रिवॉर्ड तुम्हाला यूट्यूबवरती तसं फ्रीमध्येच मिळतं. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा द्यायची गरज नाही. आणि आज मी एका यूट्यूबवरती मी मार्केट सायकोलॉजी ही गोष्ट कोणच शिकवू शकत नाही. मार्केट सायकोलॉजी फक्त आणि फक्त मार्केटच शिकवते. ठीक आहे. अगर तुम्ही मार्केटमध्ये जेवढा टाईम स्पेंड कराल ना, तेवढी तुम्ही मार्केटची सायकोलॉजी तुम्ही स्वतःहून समजू शकता. मार्केट सायकोलॉजी कोण शिकवणं शक्यच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि हे पण नसेल ना, अजून एक मी ऑप्शन सांगतो, तुम्ही लाईव्ह ट्रेड करा. त्याच्यात लाईव्ह ट्रेड केला ना, कोण तुम्हाला सांगतं, कोण लाईव्ह ट्रेड करणार पण नाही. आणि हे बोलत असेल लाईव्ह ट्रेड लिगल नाही आहे, म्हणजे कॉल आणि टिप देणं लिगल नाही आहे. आपण इंडियन आहोत. बरोबर. तर इंडियनमध्ये प्रत्येक गोष्टीचा जुगाड असतो. समजा लाईव्ह ट्रेड घेतला, तो असं सांगू शकतो, अच्छा समजा आता मी 22,500चा कॉल सेल करतो आहे किंवा PE बाय करतो आहे, 20-30 रुपयाचा 20 पॉईंटचा SL असेल, एवढं समजा समोरचा तो विकत तो पण तेच करणार आहे. आणि मी सांगतो विकली पेमेंट घ्या. मग प्रॉफिट झालं तर समोरच्याला प्रॉफिट झालं तर ठीक आहे, आणि लॉस झाला तर ॲटलिस्ट मग तेव्हा पण तुम्ही 30% रिटर्न द्यायला पाहिजे. बरोबर. कारण तो तुमचा व्ह्यूवर आहे. जोपर्यंत तुम्ही कमवणार नाही तोपर्यंत तो सुद्धा कमवणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते सांगतो, अगर तुम्ही व्ह्यूवरकडून पैसे घेत असाल ना, तर मेक शुअर करा की तो सुद्धा प्रॉफिटेबलच आहे. ठीक आहे. कारण जोपर्यंत तो प्रॉफिटेबल होत नाही ना, तोपर्यंत तो परत तुमच्याकडे येणारच नाही. आणि तुम्ही प्रॉफिट कमवताय तर त्याला ॲटलिस्ट त्याला पण थोडे पैसे मिळायलाच पाहिजे, जो बघतो येतो. बरोबर. त्याच्यामुळे इवन आज मला बघा, माझं चॅनल एवढं छोटं असून मला एका ब्रोकरकडून मला मेल आला. ठीक आहे. आणि यूट्यूबच्या खाली आहे, तुम्ही पाहिजे असं तुम्ही चेक करू शकता. मेल आला की असंच, आणि मला एवढा छोटा यूट्यूबर असून मला एवढे चांगले ऑफर्स दिले. तर विचार करा, हे मोठे मोठे यूट्यूबर्सला केवढे चांगले ऑफर मिळत असेल. मी तर फक्त मराठी बोलतो, मी हिंदीमध्ये बोलत पण नाही, मी फक्त मराठीचं सांगतो. मराठी यूट्यूबरला पण किती चांगले पण मी त्यांना क्लिअर सांगितलं की म्हटलं, जो अगर मी वापरत नाही तोपर्यंत मी लोकांना रिकमेंड पण नाही करणार. ज्या दिवशी मी वापरेन, मला चांगलं वाटलं तर मी ते रिकमेंड करेन. आता सध्या तर मी वापरणार नाही ती गोष्ट, ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती स्टिक राहा. पण हे कसं माहिती आहे, जोपर्यंत ना बघा, कमवायचं सगळ्यांनी एकत्र कमवायला पाहिजे. ठीक आहे. ते लोक आपल्यामुळे कमवतात, पण आपण त्याच्यामध्ये लॉस जातो ना, मग ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे मी कोर्सच्या अगेन्स्ट नाही, पण जे कोर्समध्ये जे उल्लू बनवतात ना लोकांना, ते मला पटत नाही. फक्त कोर्स घेतात आणि त्याचा विषय संपवून टाकतात. कधी आयुष्यामध्ये कोणाला फॉलोअप नाही. आणि मला एवढे गोष्ट सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही कोर्स घेतला आणि तुम्ही प्रॉफिटेबल झाला. ठीक आहे. आणि असं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा कोण प्रॉफिटेबल आणि कोण लॉसमध्ये. आणि तुम्हाला हे खरं म्हणजे तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटत असेल तर तुम्ही नक्की मला ह्यामध्ये कमेंट करा. ठीक आहे. आणि आता आपण ॲनालिसिसचा व्हिडिओ सुरू करूया. पहिले निफ्टीचं बघूया. जसं मी निफ्टीचं तुम्हाला सांगितलेलं की गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एक बऱ्यापैकी रॅली मिळू शकते, तशी बऱ्यापैकी रॅली मिळाली. आणि आता उद्या पण समजा, उद्या मी आता वरच्या साईडला तर मोस्टली नाहीच आहे. ठीक आहे. जोपर्यंत मी हा जो लेवल दिला ना, त्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये वरती बुलिश नाहीच आहे. तर उद्या बघा बऱ्यापैकी ट्रेंड मिळाला तर उद्या एक साईडवेज मार्केट होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे जो परत हा लेवल ब्रेक नाही होत ना, फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन
तोपर्यंत आपण एंट्रीच नाही घ्यायची. आणि एंट्री घेतली तरी अर्ध्या क्वांटिटी माझी, ते वरच्या साईडला 4 मारतात ना, तर फक्त डाऊन साईडला 2च मारा. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज एकच क्वांटिटी मला एका क्वांटिटीमध्ये मला 2,997चा प्रॉफिट आला, म्हणजे ऑलमोस्ट 3,000 पकडा. ठीक आहे, तो प्रॉफिट आला. कमी क्वांटिटीमध्ये पण आपण जास्त प्रॉफिट घेऊ शकतो. क्लिअर. जसं फ्लॅट ओपन झालं, हा लेवल ब्रेक केला, मार्केट खाली जाऊ शकतं. मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकता. अर्ध्या क्वांटिटी 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, सरळ एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा. डाऊन साईडला ओपन झालं, पहिले रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडला सेम जाऊ शकतो. सेम सिनारिओ. ओके, समजा ग्रीन कॅन्डल बनवे डाऊन साईडला आणि त्याचा लो ब्रेक केला, जसं आज केला काल केला तसं आपण परत जाऊ शकतो. ठीक आहे. आणि आपली उद्या सनसेक्सची एक्सपायरी आहे, तर आपण सनसेक्स पण बघूया, पण त्याच्या पहिला आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीला आपण उद्या वरच्या साईडला जायचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीला जर तुम्हाला मी ऑलरेडी हा लेवल दिला 49-60चा लेवल दिलेला. उद्या मार्केट समजा फ्लॅट ओपन हा लेवल ब्रेक करतो ना, तर आपण उद्या वरच्या साईडला जाऊ शकतो. ठीक आहे. मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. जेवढे तुम्ही नॉर्मल लॉट मारता तेवढं मारा. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, तुम्ही तुमचा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. आणि टार्गेट कमीत कमी 1:4 किंवा 1:5च्या आसपास ठेवाच. जसं तुम्ही बघितलं, आज मी 1:6चा टार्गेट घेतला, बरोबर. त्याच्यामुळे आणि त्याचप्रमाणे समजा वरती गेलं, आपलं एस एल गेलं आणि परत सेम लेवल येत असेल तर आपण एकदा एंट्री घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके. आणि डाऊन साईडला खूप लेवलच्या खाली हा जो 29 तारखेचा लो आहे ना, मोठा गॅप डाऊन झाला. 29 तारखेच्या खाली अगर मार्केट जात असेल तर आपण खालच्या साईडला जेवढ्या वरती क्वांटिटी मारतो त्याच्या अर्ध्या क्वांटिटी खाली मारा. ठीक आहे. आणि दोन्हीकडे सेम 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. मार्केट सध्या खूप वॉलेटाईल आहे. मॅक्झिमम तुम्ही तिकडे 2दा एंट्री मारू शकता. ठीक आहे. आणि आता आपण सनसेक्स बघूया. मी मोस्टली सनसेक्समध्येच घेणार आहे उद्या, त्यामुळे मी तुम्हाला सनसेक्सचं पण सांगतो. सनसेक्सला निफ्टीसारखी वरती खूप मोठी रेंज आहे. ठीक आहे. तर मी वरच्या साईडला तर मार्केट बघणार नाही उद्या. अगर गॅपअप झाला तर मी उद्या एकही ट्रेड नाही घेणार. ओके. फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होतो आहे तर मी डाऊन साईडला जाईन. मॅक्झिमम एक क्वांटिटी मारे, मॅक्झिमम इंटर 2 असतील. एकदा एंट्री घेतली, एस एल घेतला, परत सेम लेवलला आली, मी सेम एंट्री घेणार. मी इन द मनीमध्ये थोडं सेल करणार. ठीक आहे. जसं आज इन द मनीमध्ये सेल केलं तसं इन द मनीमध्ये सेल करणार. आणि एका लॉटचा एस एल कमीत कमी 500 ते 600 पॉईंटचा 600 रुपयेचा असेल. ठीक आहे. जसं 1:2 झाला, मी माझा एस एल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करणार आणि 1:4 आणि 1:5साठी वेट करेन. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे वरच्या साईडला तर बघणार नाही. डाऊन साईडला जे आहे ते डाऊन साईडला मोठा गॅप डाऊन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल, त्याचा लो ब्रेक झाला तर डाऊन साईडला जाईन. किंवा पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली आजच्यासारखी आणि त्याचा लो ब्रेक केला तर मी परत घेईन. ठीक आहे. क्लिअर. सेम तेवढं जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नाही, फक्त 2 एंट्री घ्यायचे जास्त असं. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.